तुम्ही संभाजी महाराजांबद्दल लिहिलेलं म्हणजे आत्ताही वादाचं एक कारण की संभाजी महाराजांचा इतिहास नेहमीच चुकीच्या पद्धतीने मांडला गेला. तुम्ही एवढं म्हणजे संभाजी ही तुमची कादंबरी ही अ, अत्यंत व्हॉल्युमिनस अशी त्याच्यामध्ये आहे. हे काय नक्की संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरबद्दलचे समज, गैरसमज तयार केले गेलेत किंवा कसे झाले? याचा उगम कुठून आपण म्हणता येईल? मला असं वाटतं की चिटणीसांची जी बखर त्यानंतर 100-125 वर्षानं लिहिली म्हणजे महाराजांच्या निधना संभाजी महाराजांच्या हत्येनंतर. नंतर तर त्या चिटणीच्या बकरीनंतर काही कपोलकल्पित अशा घटना लिहिल्या गेल्या आणि पुढे त्या मराठी नाटककारांनी वापरल्या. त्या काळामध्ये करमणुकीचं साधन एक नाटक हेच होतं आणि त्यामुळे नाटकामध्ये चांगली रंगभरणी करण्यासाठी पात्र आणि मग बटबटीतपणा जो होता तो इतिहासाला दिला गेला. बटबटीतपणा आणि त्यातून हे सगळे गैरसमज वगैरे निर्माण झालेले आहेत.